नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज शहराच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पट्टे वाटप वितरणाचा कार्यक्रम आटोपण्यात आला। बऱ्याच वर्षांपासून झोपडपट्ट्यामध्ये आपलं आयुष्य काढणाऱ्या गरीब झोपडपट्ट्याधारांना त्यांचं हक्काचं घर असावं असा मानस ठेवत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बऱ्याच नागरिकांना झोपडपट्ट्याचे पट्टे वाटप केले। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेले आरक्षण नेहमीसाठी टिकून राहील यासाठी आमच्या सरकारची भूमिका कटिबद्ध राहील असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं। महाराष्ट्रामध्ये मी मुख्यमंत्री असताना आपण एक निर्णय घेतला होता की झोपडपट्टीमध्ये जो काही एमएमआर रिजनचा भाग वगळता इतर ठिकाणी जे लोक बसलेले आहेत त्यांना ज्या जमिनीवर ते बसले आहेत त्याच जमिनीचा मालकी हक्काचा पट्टा द्यायचा। त्या संदर्भात एक मोठी कारवाई आम्ही नागपूर शहरामध्ये त्याही काळात केली होती। नंतर लक्षात आलं वेगवेगळ्या प्रकारचे रिझर्वेशन जमिनीवर आहेत, ते दूर करण्याचा प्रयत्न आपण केला आणि विशेषतः खासगी जमिनीवर ज्या झोपड्या बसलेल्या आहेत त्यांचा एक प्रश्न होता। नव्याने सरकार आल्यानंतर तो प्रश्न देखील आम्ही सोडवलेला आहे आणि टीडीआर देऊन त्या जमिनी अक्वायर करायच्या आणि त्या जमिनीवर जे बसलेले लोक आहेत त्यांना मालकी हक्काचा पट्टा द्यायचा, अशा प्रकारचा निर्णय आम्ही केला। त्यातच आज या भागामध्ये आम्ही पट्टे वाटप केलेलं आहे। मोठ्या प्रमाणात प्रत्येक झोपडपट्टी धारकाला पट्टे देण्याचा आमचा मानस आहे। हजारो पट्टे आतापर्यंत आम्ही वितरित केलेले आहेत, हजारो पट्टे अजून प्रोसेसमध्ये आहेत। ही सगळी प्रोसेस संपवून गरीबाला जमिनीचा अधिकार देण्याचं काम हे सरकारच्या वतीनं आम्ही करतो। राज ठाकरे काय बोलले, प्रकाश आंबेडकर काय बोलले या संदर्भात मला काही माहिती नाही। मी एवढंच सांगतो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण टिकलं पाहिजे, ते शेवटच्या व्यक्तीला मिळालं पाहिजे, याकरता आमचं सरकार कटिबद्ध आहे। मी एकेका विभागाच्या आमदारांची बैठक घेतो आहे, त्यामध्ये काय अडचणी आहेत त्याही समजून घेतोय आणि त्यासोबत निवडणुकीच्या दृष्टीनं काय आमची स्ट्रॅटेजी आहे त्या संदर्भात त्यांचा फीडबॅक घेतोय। कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।